नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल आफ्टर अ लाँग टाईम. सो तुम्हाला आता हा फोटो बघून असं वाटत असेल की आम्ही दोघं कुठेतरी निघालो आहोत, पण असं नाही आहे. यशवंत मला सी ऑफ करायला आलेला होता आणि सी ऑफ केल्यानंतर आता मी निघाले आहे माझ्या फर्स्ट एवर सोलो ट्रिपवर. येस, मी एकटी भटकायला चालली आहे आज. सो बघूया कुठे चालली आहे. गाडी जरा वेळ थांबलेली होती इकडे 1 वाजताच्या सुमारास. सो तेव्हा थोडंफार जेवण करून घेतलं. पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार होतो. बघा 1 वाजताच्या सुमारास एवढं छान वाटत होतं, थंडगार हवा. आणि माझ्यासाठी ही नवल गोष्ट आहे. नक्कीच तुम्ही म्हणाल काय सांगते. मग माझा हा सोलो ट्रिप असल्यामुळे माझ्यासाठी हा नवीन प्रवास होता. रात्रीचा हा 1 वाजता बाहेर असं छान वाटतंय. चला मग जाऊया आता पुढच्या प्रवासाला. तोपर्यंत नक्की गेस करा मी कुठे चालले. गाईज, वी आर ॲट अक्कलकोट फायनली. हां, आता मी जरा रस्ता बघते समाधी मठाच्या दिशेने जाण्याचा. स्वामी समर्थ समाधी मठाकडे जायचं. गाईज, फायनली स्वामींकडे आले. स्वामींनी बोलवून घेतलं. हा आनंद काही वेगळाच आहे. स्वामी खूप खूप भारी वाटतंय. माझी एक्साइटमेंट बघून तुम्हाला असं वाटेल की ही काय एवढी एक्सायटेड होते, एवढं काय आहे त्यात. पण खरंच सांगते, मी अगदी गेले 2 ते 3 वर्षापासून अक्कलकोटला येण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत होती. तिकीट्स रेडी होत्या, पण येणं होत नव्हतं. ऐन मुमेंटला कॅन्सल व्हायचं. पण खरंच सांगते, हा प्लॅन माझा अगदी ऐन मुमेंटला ठरलेला आणि मी अचानक ठरवून आली आहे की नाही, मला जायचं आहे. आणि खरंच हे स्वामींचं बोलावणं होतं म्हणून आले आहे इकडे. सो म्हणून मी जास्ती एक्सायटेड आहे आणि माझी फर्स्ट सोलो ट्रिप अक्कलकोटपासून स्टार्ट होते. सो येस, हा एक नवीन प्रवास आहे आणि त्याची सुरुवात स्वामींपासून झाली आहे. सो याच्यासाठी मला जास्ती आनंद होतो आहे. आणि एका स्वामी भक्तासाठी ह्याहून वेगळा आनंद काय असू शकतो की स्वामींच्या दारी येणं. स्वामींचं हे खरंच एक वेगळं सुख आहे. आणि आता आपण आलेलो आहोत इकडे. स्वतः पटापट फ्रेश होऊन स्वामींचं दर्शनाला जाते. पूजापाठ चालू आहे. खूप 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 भारी वाटतंय. फायनली वी आर ॲट अक्कलकोट. सो गाईज, मी आता फटाफट फ्रेश होऊन येते मंदिरात दर्शनाला. स्टे ट्यून. सो मी आता इकडे रेडी झाले आहे आणि मला नक्की सांगा माझा हा लुक कसा वाटतोय. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत आहे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आत नेवीन काळहीना नेही त्याला, परलोकहीना भीतीत याला. खरंच अशक्य आणि अनपेक्षित अनुभव होता हा आयुष्यातला, जो स्वामींनी अगदी माझ्या आयुष्यातल्या वाटेवर आणून ठेवलेला. खरंच हे काहीतरी वेगळंच अलौकिक सुख असल्यासारखं होतं. नंतर मी स्वामींचा अभिषेक आणि पूजा हे सगळं आटपून गाभाऱ्यात दर्शन घेऊन पुढे चोळप्पा महाराजांचा वाडा बघायला गेली. हा चोळप्पा महाराजांचा वाडा आहे जिथे स्वामींचं वास्तव्य होतं. आणि खरंच हे फिरताना, हे सगळं बघताना असं वाटत होतं की खरंच स्वामी
आहेत आपल्या आजूबाजूला. स्वामी कसे राहत होते त्या काळी, अगदी हुबेहूब इतकं छान वाटत होतं ना, की म्हणजे स्वामींच्या घरी आल्यानंतरचं जे सुख खरंच हे काहीतरी वेगळं आहे. बघा ना, किती साधं सिंपल घरं आहेत, पण तितकीच मनाला भावणारी आहेत. हे सगळं अनुभवताना एक वेगळंच मनाला शांतता मिळत होती. हे स्वामींचे फोटो आणि गणपती बाप्पाची ही मूर्ती, खरंच हे सगळं काहीतरी वेगळं आहे आणि एक्साइटिंग आहे, छान वाटतंय. इकडे मी स्वामी समर्थांचा अभिषेक केला आणि आता पुढे प्रवासाला निघाले, अर्थात अक्कलकोट फिरायला निघालेले. तर पहिल्यांदा मी खंडोबा मंदिरापासून सुरुवात केली, कारण असं म्हणतात की स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा ते पहिले खंडोबा मंदिरात होते. दर्शन घेतलेलं आणि नंतर पुढे प्रवासाला गेलेले. तर मीही माझा प्रवास खंडोबा मंदिरापासून सुरुवात केला. हे खंडोबा मंदिर इतकं छान आणि मस्त होतं ना, आणि बाहेर काही बायका गाणी म्हणत बसलेल्या. त्यांचं गाणं ऐकूनही खूप छान वाटत होतं, काहीतरी वेगळंच. तर मी इकडे खंडोबा मंदिरात दर्शन घेतलं आणि तुम्हीसुद्धा खंडोबा महाराजांचं नक्की दर्शन घ्या. खंडोबा महाराजांचं दर्शन करून झाल्यावरती प्रचंड भूक लागलेली, त्यामुळे मी पहिल्यांदा नाश्ता केला गरम गरम इडली सांबाराचा. आणि आता मला सांगा, मी कशी दिसते, माझा लूक हा कसा वाटला हे खरंच मला सांगा नक्की. सो थोडंफार फ्लॉन्ट करून आता आपण श्री स्वामी समर्थ राजेराय मठात आलो आहोत. राजेराय मठामध्ये पारायण सुरू होतं आणि इतकं मंत्रमुग्ध करणारं वातावरण आहे ना इकडचं, इतकं सुंदर. माझ्या अगदी समोर शिवलिंग होतं, शिवांचं छोटंसं मंदिर होतं आणि हा गेट अशा पद्धतीने बनवला आहे की इकडनं स्वामी ये जा करू शकत होते. म्हणजेच स्वामींच्या हाईटप्रमाणे हा दरवाजा बनवलेला आहे. किती सुंदर आहे ना हे सगळं, खरंच. आणि इकडे शिवांची पूजा सगळे करत होते आणि छोटंसं हे इथे शिव मंदिर आहे. तिथेच बाजूला हे हनुमानांचं मंदिर आहे. इतकं छान आणि छोटंसं सुंदर मंदिर होतं आणि बरोबर हनुमान मंदिराच्या समोरच श्री स्वामी समर्थ राजेराय मठ आहे. हे राजेराय मठ इतकं सुंदर आहे ना, आतमधली स्वामींची ही मूर्ती खरंच ध्यान वेडवून टाकते. किती सुंदर आहे ही मूर्ती आणि एवढी शांतता होती इथे प्रसन्न करणारी. थोडा वेळ इकडे वेळ घालवला आणि थोडं ध्यान करून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले. आता आपण बाळप्पा महाराजांच्या मठात आले आहोत. इकडे हे जे चौकटी केल्या आहेत ना सफेद रंगाने, ह्यात म्हणे स्वामींची पाऊलखुणा दिसतात. इकडे स्वामींनी स्वतः साक्षात येऊन प्रचिती दिली होती. आणि हे बाजूलाच राम मंदिर आहे आणि राम मंदिराच्या अगदीच बरोबर समोर गाईचा गोठा होता. इतकं छान आणि सुंदर हे बाळप्पा महाराजांचं मठ बांधलं आहे ना. श्री स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरात दर्शन पण अगदी खूप छान झालं. इतक्या गर्दीतसुद्धा स्वामींचं दर्शन
खूप जवळून आणि खूप छान झालं. आणि इकडे ही समोरच रुद्राक्षांच्या मण्यांपासनं बनवलेली ही स्वामींची फ्रेम इतकी भान हरपावून टाकणारी होती. खरंच खूप सुंदर वाटत होती. आणि आता पोटात भुकेनी कावळे ओरडायला लागले होते, त्यामुळे लगेच मस्त व्हेज थाळीवरती एक ताव मारला आणि मग मस्त रूमवरती जाऊन 2 तास आराम केला आणि इतक्यात संध्याकाळ झालीच. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम शुक्रवासोकृत वंदे भगवंतो पुनः पुनः कुंडलिका वंदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वामी समर्थ महाराज की जय. ओम गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. राम भक्त हनुमान जी की नमः. श्रीराम उडी सावचित लक्ष्मणाची स्वय सांगत उडारा वाची ब्रह्मलिखित अनुचरित कवीचे. या ठिकाणी एकनाथ महाराज आजचा जो का अध्याय प्रारंभ करत असताना स्वामी समर्थ यांच्या चरणी वंदन करून अध्यायाला प्रारंभ करत असताना प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला आज्ञा करतात. हे लक्ष्मणा, ज्या म्हणजे हनुमंतान लंका भवनाच्या ठिकाणी अशोकवनाच्या ठिकाणी जे काय पुरुषार्थ केलेला आहे आणि ते पुरुषार्थ ऐकण्याकरता तू मात्र जे ब्रह्मपत्र वाच, अशा प्रकारे लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र सांगतात. बघा, एकटा नाम ऐकत नाही, बाजूला बसलेले सुवे पर्वताच्या ठिकाणी 18 पद्म वाटणारे त्यावेळेला ऐकू लागले. ज्या हनुमंतांमध्ये लंका भरण्याच्या ठिकाणी पुरुषार्थ केलेला आहे ते मात्र तू लवकर लवकर वाच. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र संध्याकाळी निघायच्या आधी पुन्हा थोडा वेळ स्वामींकडे घालवला. काय सांगू. नंतर मग स्वामींना नमस्कार करून आणि स्वामींचे खूप खूप आभार मानले की माझी ही अक्कलकोटची ट्रिप खूप मस्त आणि सुखकर केल्याबद्दल. पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. बस जरा वेळ जेवणासाठी रात्री इकडच्या एका हॉटेलवर थांबली होती. तिकडे मला हा झोपाळा दिसला आणि मग काय, पुन्हा जरा 2 क्षण छान निवांत घालवले या झोपाळ्यावर. मी आता पोहोचली आहे पुन्हा घरी मुंबईला आणि माझा हा प्रवास खूप मस्त झालेला. सो मी काही माझे मोमेंट्स तुमच्यासोबत नक्कीच शेअर केले आहेत ह्या व्हिडिओमध्ये. माझा हा पहिलाच अनुभव होता आणि खूप 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 मस्त झाला आणि ह्यापुढे सुद्धा मी नक्की प्रयत्न करीन असेच काही नवीन अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तोपर्यंत तुम्हीसुद्धा मला सांगा की तुमचे असे काही अनुभव असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला खरंच खूप ऐकायला आवडतील आणि असेच आपण धमाल मजा मस्ती करू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत चलो बाय. आणि हो, तुम्हीसुद्धा जर असंच काही मनात विचार करत असाल की जाऊया नको जाऊया, एकटे सोलो ट्रिप्स करूया का, पण मग खरंच सांगते हा अनुभव एकदा तरी लाईफमध्ये तुम्ही घ्याच. कारण हा अनुभव खरंच घेतल्यानंतरच तुम्हाला समजू शकतं काय मजा येते. तर आपण खूप वेळा असे विचारात असतो की जाऊया नको जाऊया, कंटाळा येईल, कोणावर तरी डिपेंड असतो. आणि मोस्टली तरी आपण मुली, खरंच सांगते, खूप आपण आपल्या फॅमिलीजवरती डिपेंड असतो. पण खरंच सांगते तुम्ही एकदा जावा. इयरमधनं एक तरी अशी ट्रिप केलीच पाहिजे प्रत्येकाने, नॉट ओन्ली गर्ल्स पण बॉईजने सुद्धा. खरंच सांगते एकदा ही ट्रिप अशी करून बघा. खरंच खूप मनाला सुखवणारं असतं आणि रिलॅक्सिंग असतं. असं काही नाही की देवाकडेच किंवा देवदर्शनालाच, कुठेही तुम्हाला जिथे आवडतं तिथे 1 डे एकट्याने सोलो ट्रिप्स करा. खूप रिलॅक्सिंग असतं. स्वतःलाच शोधणं असतं, एक स्वतःचा कॉन्फिडन्स मिळवणं असतं. सो मी तरी ह्या ट्रिपमधनं एवढंच शिकले आहे की कधीकधी एकटं फिरणंसुद्धा स्वतःला नव्याने शोधणं असतं, स्वतःचं कॉन्फिडन्स आणणं असतं आणि स्वतःसाठीच एक नवीन भेट असते.
की यार स्वतःसोबतही कधीतरी वेळ घालवला पाहिजे. आपण खरंच खूप डिपेंडंट आहोत आत्ताच्या या जगामध्ये, की मुलाबाळांसोबत जाऊ, कधी पार्टनर्स फ्री असतील तर त्यांच्यासोबत जाऊया. पण खरंच कोणाला नाही आहे एवढा वेळ आणि तुम्ही तुमचा हा वेळ वाट बघण्यात बिलकुल घालवू नका. आणि खरंच मनात आलं असेल ना, की एक दिवस का होईना भटक्याला जाऊया, तर नक्की ह्या थॉटला खरंच ऊर्जा द्या आणि खरंच तुम्ही जाऊन भटकून या. कुठेही जावा, वन डे जावा, वन नाईट जावा, पण नक्की जावा. आणि हा अनुभव खरंच 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 बेस्ट असतो. आणि जर तुम्ही खरंच जात असाल किंवा जाण्याचा विचार करत असाल, जाऊन आला असाल, तर मला नक्की कमेंटमधनं सांगा. मला तुमचे अनुभव ऐकायला खूप आवडेल. अँड चला मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच. आणि हा ब्लॉग कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तोपर्यंत भेटूया. चलो बाय.